12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला GR त्वरित रद्द करावा या मागणीसाठी निदर्शने करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले। महाराष्ट्र राज्यात ओबीसीमध्ये अगोदरच 250 पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे। त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही। त्यात पुन्हा एक मोठा वर्ग ओबीसीत समाविष्ट करून राज्य सरकार मूळ ओबीसींवर अन्याय करत आहे। भारतीय राज्यघटनेत सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे। नव्या GR नुसार जर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तेच ओबीसी प्रवर्गातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करतील। यातून ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल? ओबीसी केवळ मतदानापुरते शिल्लक राहतील। सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे। या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही। असे असतानाही शासनाने GR काढला आहे, तरी सदर GR त्वरित रद्द करण्यात यावा। ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी सर्व समाजातील ओबीसी प्रवर्गातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। अखिल भारतीय समता परिषद शिरपूर व सर्व ओबी समाज शिरपूर शहर व तालुका सर्व समाज बांधवांतर्फे आज तहसीलदार नायब तहसीलदार पंकज मगर मॅडम यांना आपल्या सर्व भावनांचे ओबीसी मागण्यांचे निवेदन या ठिकाणी आपल्यातर्फे देण्यात आलेलं आहे। ओबीसी समाजाच्या ह्याच्यात दुसऱ्या समाजाला आरक्षण देऊ नये ही मागणी पहिल्या दिवसापासून माननीय ओबीसी नेते छगन भुजबळ व सर्व ओबीसी नेत्यांनी मागणी शासनाकडे लावून धरली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाची कुठलीही हरकत नाही। उलट ओबीसी समाजाने मागणी केली आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, परंतु त्यात ओबीसी समाजाच्या हक्कातून देण्यात येऊ नये ही मागणी पहिल्या दिवसापासून लावून धरली आहे। तरी देखील शासनाने 2 सप्टेंबर रोजी जो GR काढला आणि ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली, तो GR तात्काळ रद्द करायची अशी मागणी संपूर्ण ओबीसी समाजातून राज्यभरातून मागणी होत आहे। आणि तो GR रद्द न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल। छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील, लक्ष्मण हाके असतील, इतर जे काही नेते ओबीसी समाज असतील त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत आहोत। आणि तरी न झाल्यास शिरपूर शहर आणि तालुक्यातर्फे देखील एक तीव्र आंदोलन छेडण्याचे इशारा आम्ही समता परिषद आणि सर्व ओबीसी समाज असतील त्यात ते देण्यात येत आहे।